नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या जातीचा अभ्यास केला होता। शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषणाव्यय, शब्दयोग्याव्यय, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी अशा एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत। त्यापैकी आपण विकारी आणि अविकारी याबद्दल अभ्यास केला होता। विकारीमध्ये 4 भागामध्ये होते: नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। तर अविकारीमध्ये क्रियाविशेषणाव्यय, शब्दयोग्याव्यय, उभयनाव्यय आणि केवल प्रयोगी अशा पद्धतीने एकूण 8 जाती आहेत। 4 आपण अभ्यास केलेला आहे। आता आपल्याला 4 भागांचा अभ्यास करायचा है। देखो प्यारे बच्चों, हम लोगों ने शब्दों की जातियों को पढ़ रहे हैं। हम लोगों ने इससे पहले 4 देखे हैं: नाम, सर्वनाम, विशेषण और क्रियापद के बारे में जानकारी। अब हम देखने वाले हैं क्रिया विशेषण। चलो तो देखते हैं क्रिया विशेषण किसे कहते हैं। विद्यार्थी मित्रांनो, क्रिया विशेषण याचा अभ्यास करताना आपण पाहिले की नामाबद्दल ज्याबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्याला आपण विशेषण असे म्हणतो। म्हणजे आपल्याला नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्यांना आपण काय म्हणतो? विशेषण। तसंच क्रियाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते तेव्हा त्याला क्रिया विशेषण म्हणतात। तर आपण काही शब्द वाचूया, काही वाक्य पाहिली तर तुमच्या लक्षात येईल। या ठिकाणी पहा, काही वाक्य लिहिलेत। पुढील वाक्य वाचा। ही वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की कशी आपल्याला या ठिकाणी क्रिया विशेषण ओळखायचे आहेत। 1 नंबरवर लिहिलेला आहे, गुलमोहर प्रसन्नपणे डोलत आहे। तर या ठिकाणी गुलमोहरचं काम काय चाललंय? डोलणे। परंतु तो कसा डोलत आहे? तर प्रसन्नपणे डोलत आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्रियाचे विशेषता काय दाखवले की प्रसन्नपणे डोलणे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रसन्नपणे हा शब्द दिलाय। आता दुसरा शब्द पहा, सावकाश खा। आता ह्या ठिकाणी आपल्याला पहा, खा हे क्रियापद आहे, परंतु आपल्याला या क्रियापदाची विशेषता काय सांगितलेली आहे? सावकाश ही सांगितलेली आहे। म्हणजे आपल्याला क्रियापद जे आहे त्याबद्दल विशेष माहिती सांगितली जाते, ते क्रिया विशेषण होतं। तिसरं वाक्य पहा, ती लगबगीने त्याच्या घरी पोहोचली। लगबगीने म्हणजे काय? घाई घाईने, मतलब जल्दी जल्दी, मतलब वो लड़की जो है जल्दी जल्दी उसके घर मतलब पहुंच गई है। तो या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की लगबगीने हा शब्द जो आहे क्रियापदाचं विशेषण सांगितलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय कळतं की वेगवेगळे प्रसन्नपणे, सावकाश, लगबगीने अशी ही जी शब्द आहे हे क्रियापदाचं आपल्याला विशेषता सांगते, म्हणून हे क्रिया विशेषण होतं। आता या ठिकाणी 4थं वाक्य पहा, तुमच्या लक्षात येईल, आता पावसात घर वाहून जाणार। म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं? आता पावसात जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी पावसात काय होणार आहे? घर वाहून जाणार। यहाँ बारिश में क्या बताया गया? घर बह जाने वाला है। कभी? तो अभी। आता म्हणजे अभी। तर त्या ठिकाणी बघा, तर पुढचं वाक्य बघितलं लक्षात येईल तुमच्या, मुलगी जलद चालते। मतलब जलद मतलब जल्दी, तेजी से। तो यहाँ पर हम देखते हैं कि लड़की जो है बहुत तेजी से चल रही है। तर अशा पद्धतीने जे आहे क्रियाबद्दल जी विशेष माहिती सांगितली जाते त्याला आपण क्रिया विशेषण असं म्हणतो। म्हणजे या ठिकाणी तुमच्या बघा प्रत्येक अक्षर जे आहेत त्याच्या खाली मी अधोरेखित केलेलं आहे। अधोरेखित करणे म्हणजे काय? अंडरलाइन करणे। म्हणजे या ठिकाणी प्रसन्नपणे, सावकाश, लगबगीने, आता, जलद असे हे शब्द जे आहेत मी अधोरेखित केलेले आहेत। हे सर्व आपल्याला क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं, म्हणून हे क्रिया विशेषण हवे। म्हणजे क्रिया विशेषणाची जर आपल्याला व्याख्या करायची असेल तर आपण करू शकतो। पहा, क्रिया विशेषण म्हणजे काय? क्रियेची वेळ, स्थळ, प्रकार इत्यादी बद्दल म्हणजेच क्रियाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात। म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेळ, स्थळ ह्याबद्दल आपल्याला अधिक माहिती सांगितली जाते। तर ह्या जी माहिती आपल्याला कळेल त्याला आपण काय म्हणणार आहोत? क्रिया विशेषण असं म्हणतो। आता ह्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की क्रिया विशेषण यामध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्द पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल काही क्रिया विशेषणे। म्हणजे यामध्ये कोणकोणते शब्द येतात? आज, उद्या, पूर्वी, लगेच, आधी, सतत। त्यानंतर पहा, नेहमी, रात्रभर, नित्य, आजकाल, दररोज, वारंवार, क्षणोक्षणी, येथे, जेथे, तेथे, पलीकडे, सभोवार, वर, खाली, आत, बाहेर, पुढे, मागे। त्यानंतर पहा, अलीकडे,
लांब, दूर, मागून, पुढून, इकडून, तिकडून, वरून, खालून, असे तसे, जलद, सावकाश, हळूहळू, आपोआप, झटपट, सरसर, झरझर, खरोखर, किंचित, अत्यंत, थोडा, मुळीच, भरपूर, काहीसा, बिलकुल, पूर्ण, कमी, अधिक, सांप्रत, सालोसाल इत्यादि। मतलब हमें क्रिया विशेषण में ये जो शब्द दिए गए हैं, यहाँ पर मैंने देखो बच्चों ये कुछ शब्द लिखे हुए हैं, ये सारे शब्द जो है क्रिया विशेषण में आते हैं। तो इससे हमें पता चलेगा कि ये जो शब्द है हमें क्रिया के बारे में जो है वेळ, समय और जगह के बारे में हमें बताते हैं। इसीलिए हमें इससे क्या पता चलता है की कोणता वेळ है, क्रिया विशेषण है। आता याच पद्धतीने तुमच्या इथे लक्षात येईल, या ठिकाणी पहा तुमच्या लक्षात येईल क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण अव्यय यातील फरक। आता आपण म्हणतो क्रिया विशेषण म्हणजे काय आणि क्रिया विशेषण अव्यय हे दोन्ही वेगवेगळे आहेत, तर त्यामध्ये काय फरक आहे हे आपण पाहणार आहोत। तर काय फरक आहे हे लक्षात येईल तुमच्या। क्रिया विशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते। पहा, क्रिया विशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते, पण ते विकारी म्हणजे लिंग, वचन इत्यादीचा त्याच्या रूपावर परिणाम होतो। म्हणजे या ठिकाणी लिंग, वचन आणि जे विभक्ती आहे त्याचा ह्याच्यावर परिणाम होत असतो, त्यानुसार ते बदलते। आता आपण पाहिलेले पहा, नाम, सर्वनाम, विशेषण यामध्ये आपण पाहिल्याने क्रियापदामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामध्ये काय होत असतो, बदल होतो आणि अविकारीमध्ये बदल होत नाही। परंतु या ठिकाणी क्रिया विशेषणमध्ये मी मला सांगितलं की यामध्ये क्रिया विशेषणात बदल होतो। म्हणजे कसा पहा, ती मुलगी चांगली गाते, मतलब वो लड़की जो है अच्छा गाती है। या वाक्यात मतलब इस लाइन में जो है चांगली हे गाते या क्रियापदाचे विशेषण आहे। म्हणजे गाते हे क्रियापद आहे आणि त्याचं विशेषण काय दिलेलं आहे, चांगली दिलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी पहा, नाम जे आहे यामध्ये बदल होऊ शकतो, तीच्या जागी तो येऊ शकतो। जर या वाक्यात कर्ता, कर्ता कोण आहे, ती, म्हणजे या ठिकाणी कर्ता पुल्लिंग ठेवला तर हे वाक्य तो मुलगा चांगला गातो। म्हणजे या ठिकाणी ती मुलगी गाते, या ठिकाणी स्त्रीलिंग आहे, तर या ठिकाणी काय झालेलं आहे, पुल्लिंग झालेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीने असे होईल, मूळ वाक्यातील कर्ता अनेक वचनी ठेवला तर त्या मुली चांगल्या गातात। म्हणजे ह्या ठिकाणी पहा तुमच्या लक्षात येईल की पहिलं वाक्य दिले आहे, ती मुलगी चांगली गाते, मतलब वो लड़की जो है बहुत अच्छा गाती है। त्यानंतर बघा आपण कर्ता बदलला, तो मुलगा चांगला गातो, मतलब वो लड़का अच्छा गाता है। त्यानंतर आपण अनेक वचनामध्ये घेतलं, त्या मुली चांगल्या गातात। म्हणजे अशा पद्धतीने ह्यामध्ये काय झालेलं आहे, बदल झाला। म्हणजे असे वाक्य होईल, म्हणजे विकारीमध्ये ज्या ठिकाणी बदल होतो म्हणजेच तो काय होतो, क्रिया विशेषण होतो। परंतु आता आपण पुढील वाक्य पाहू तर तुमच्या लक्षात येईल। देखो हम कुछ और लाइनें देखते हैं तो आपके ध्यान में आएगा। आता पुढील वाक्य पहा, एक पहिलं वाक्य दिलं आहे, मुलगी जलद चालते, मतलब लड़की जो है तेजी से चल रही है। दूसरा वाक्य है, मुलगा जलद चालतो, मतलब लड़का तेजी से चल रहा है, मतलब यहाँ लड़की चल रही है या लड़का चल रहा है। त्यानंतर तिसरं वाक्य आहे, मुली जलद चालतात, मतलब लड़कियां तेजी से चल रही है। चौथा है, मुले जलद चालतात, मतलब लड़के तेजी से चल रहे। आता ह्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल वाक्यामध्ये प्रत्येक वाक्यात प्रत्येक शब्द आपण जलद 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 असा शब्द वापरलाय। म्हणजे मुलगी जलद चालते, मुलगा जलद चालतो, मुली जलद चालतात, मुले जलद चालतात। म्हणजेच काय, वरील वाक्यातील जलद हे क्रियाविशेषण चालणे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, जलद हे क्रियाविशेषण आहे, हे आपल्याला कशाबद्दल, चालण्याबद्दल विशेष माहिती सांगत आहे। तसेच लिंग, वचन यामध्ये बदल केला तरी जलद या क्रियाविशेषणावर काही परिणाम होत नाही। म्हणजे यामध्ये कोणताही परिणाम झालेला नाही, लिंग, वचन, विभक्तीमध्ये कोणताही परिणाम झाले नाही, तो तसाच जलद हा शब्द राहिला आहे। म्हणून त्याला काय म्हणतात, क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। म्हणजे यामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामध्ये कोणताही परिणाम होत नाही आणि तो तसाच राहतो, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, क्रियाविशेषण अव्यय। म्हणजे क्रियापदाबद्दल आपल्याला ज्या ठिकाणी अधिक माहिती सांगितली जाते त्याला आपण काय म्हणतो, क्रियाविशेषण अव्यय म्हणतो। यावरून असे दिसते की क्रियापदाबद्दल
अधिक माहिती सांगून जी अविकारी राहतात. आपण अगोदर विकारी पाहिलेला आहे आणि दुसरा आहे अविकारी. अविकारीमध्ये काय पाहिलं आहे? लिंग, वचन आणि विभक्ती यामध्ये बदल होत नाही, म्हणजे जे आहेत तसेच राहतात. त्याला काय म्हणतो आपण? क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला क्रिया विशेषणाची माहिती सांगितली आहे. देखो प्यारे बच्चों, हम लोगों ने देखे हैं कि विकारी किसे कहते हैं, अविकारी, और हम लोगों ने इसमें अभी देखा है क्रिया विशेषण के बारे में, मतलब क्रियापद के बारे में जो अधिक जानकारी देते हैं उसे हम क्या कहते हैं? क्रिया विशेषण अव्यय कहते हैं. तो इसीलिए हमें क्रियापद और क्रिया विशेषण इसमें से फर्क जानना चाहिए. जहाँ विकारी किसे कहते हैं, अविकारी अगर आपके समझ में आता है, जहाँ पर विकारी में लिंग, वचन, विभक्ति में बदल होता है तो यहाँ पर बदलाव नहीं होता है. तो आगे के वीडियो में हम लोग देख रहे हैं शब्दयोगी अव्यय. देखो प्यारे बच्चों, इससे पहले हम लोगों ने क्रिया विशेषण अव्यय के बारे में जानकारी प्राप्त की थी. क्रिया विशेषण अव्यय किसे कहते हैं? इसमें हम लोगों ने क्रिया विशेषण और क्रिया विशेषण अव्यय इन दोनों में क्या फर्क होता है इसके बारे में भी पढ़ा है. अभी आप लोगों के समझ में आया ही होगा कि हम लोग जो पढ़ रहे हैं अब शब्दयोगी अव्यय के बारे में जानकारी प्राप्त कर रहे हैं. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण क्रिया विशेषण अव्ययाबद्दल माहिती प्राप्त केली होती. आता आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय याबद्दल माहिती प्राप्त करत आहोत. चला तर मग पाहूया शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय हे मी सांगणार आहे. तुम्ही सर्व तयारच असाल. चला तर मग पाहूया शब्दयोगी अव्यय. तुमच्या समोर एक उतारा दिलेला आहे. उतारा म्हणजेच काय तर पॅरेग्राफ, आणि हा पॅरेग्राफ वाचू तर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. पहा, जाईच्या मांडवावर सूर्याची किरणे पसरली. अब जाई म्हणजे काय? जाई एक फूल है, जैसे आपने कोई चंपा, चमेली, वैसे जाई जुई नाम का एक फूल होता है. तो उसका जो है मंडप बना गया है, तो उसके ऊपर सूरज की किरणें, सूर्याची किरणें मतलब सूर्य की किरणें जो है पसरली यानी फैली हुई है. साळुंकीने, साळुंकी एक पक्षी है तो उसका नाम दिया है. साळुंकीने घरट्याबाहेर झेप घेतली, मतलब जो उसका घोंसला है उसके बाहर जो है झेप यानी उड़ान ली है. तिच्या मागोमाग, उसके पीछे पीछे, तिचा जोडीदार ही बाहेर पडला, तो उसका जो जोडीदार था वो भी उसके पीछे पीछे बाहर आया है. या संधीची तो मुलगा मघापासून वाट पाहत होता. संधि म्हणजे काय? तो मौका. तो इसी मौके का वो इंतजार लड़का कर रहा था और उसके वो मौका मिल गया है. त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचत होती. तो उसकी जो माँ है, जो जाई का मंडप है उसके नीचे क्या कर रही थी? फूलों को चुन रही थी. वेचने यानी चुनना. साळुंकी दूर हिरवळीवर पिल्लांसाठी चारा टिपत होती, और जो साळुंकी पक्षी है वो हरियाली पर पिल्लांसाठी यानी अपने बच्चों के लिए जो है दाना चुन रही है. इस तरह से ये पैराग्राफ दिया है. अब आप लोगों को समझ में आ रहा होगा कि ये जो पूरी जो लाइनें दी गई है उसमें हर एक शब्द अलग अलग है और उसके अलग अलग शब्दों से अलग अलग चीज़ों को जोड़ा गया है. तो किस तरह से हम देखते हैं. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. पहा, जाईच्या मांडवावर, मांडव हा एक शब्द आहे आणि त्यावर आपण जोडलेला शब्द आहे मांडवावर. म्हणजे या ठिकाणी कुठला शब्द जोडलेला आहे? वर हा शब्द जोडलेला आहे. सूर्याची किरणे पसरली, साळुंकीने घरट्या बाहेर. घरटे हा एक शब्द आहे, म्हणजे घरटे हे एक नाम आहे, त्याच्या बाजूला पण शब्द जोडलेला आहे बाहेर. झेप घेतली, तिच्या मागोमाग तिचा जोडीदार ही, म्हणजे जोडीदार हा एक शब्द आहे आणि त्याला आपण जोडलेला आहे ही ह्या शब्दाने जोडलेला आहे. बाहेर पडला. या संधीची तो मुलगा मघापासून, मतलब यहाँ पर शब्द दिया है मघा आणि त्याला काय जोडलेलं आपण? पासून हा शब्द जोडलेला आहे. वाट पाहत होता. त्याची आई जाईच्या मांडवा खाली, मतलब जो ये मंडप है उसके नीचे. पहले वहाँ था शब्द दिया था मांडवा वर, अब यहाँ शब्द दिया गया है मांडवा खाली, मतलब नीचे. मांडव या शब्दाला खाली हा शब्द जोडलेला आहे. फुले वेचत होती. साळुंकी दूर हिरवळीवर, मतलब यहाँ पर हम लोगों ने हिरवळ यानी हरियाली के ऊपर, यहाँ वर हा शब्द जोडलेला आहे. पिल्लांसाठी यानी बच्चों के लिए चारा टिपत होती, मतलब जो है अनाज
चूम रही है, खाना जो है ले रही है। इस तरह से यहाँ पर पैराग्राफ दिया गया है। और देखो हम लोगों ने मांडवा वर, तो यहाँ वर शब्द जोड़ा गया आहे। घरट्या बाहेर, तो बाहेर हा शब्द जोडलेला आहे। नंतर आहे मघा पासून, या ठिकाणी पासून हा शब्द जोडलेला आहे। मांडवा खाली, या ठिकाणी खाली हा शब्द जोडलेला आहे। आणि हिरवळीवर हा वर शब्द जोडलेला आहे। पिल्लांसाठी म्हणजे हा साठी शब्द जोडले। असे आपण काय केलेले शब्द जोडलेले आहेत। आणि त्यामुळे काय झालेलं आहे, मूळ शब्दाला, मूळ जो शब्द आहे म्हणजे या शब्दांना, दोन शब्दांना जोडण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजेच काय आपल्या लक्षात येईल पहा, वरील उतार्यातील वर, बाहेर, ही, पासून, खाली, साठी हे अधोरेखित शब्द त्यापूर्वी आलेल्या शब्दांना जोडून आले। म्हणजे हे जे आपण शब्द दिलेत हे शब्द अधोरेखित आहेत आणि ह्याला हे जोडून शब्द आलेले आहे। आता यात पुढे जसे शब्दांचा संबंध जोडण्याचे काम करतो। म्हणजे हे जे शब्द आहेत हे काय करतो, जोडण्याचे काम करतो। हे शब्दांना जोडून येतात। म्हणजे या ठिकाणी मांडवावर, घरट्या बाहेर, मांडवा खाली, हिरवळीवर असे हे शब्द जोडून येतात, म्हणून त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात। म्हणजे मूळ शब्दांना जे शब्द जोडून येतात त्यांना आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, शब्दयोगी अव्यय। पुन्हा एकदा लक्षात घ्या, मूळ शब्दांना जे शब्द जोडून येतात त्यांना आपण काय म्हणत असतो, शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। आता विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यामध्ये काय फरक आहे। तर मी या ठिकाणी बघा दोन गट बनवलेले आहेत, गट नंबर 1, गट नंबर 2। तर या ठिकाणी मी जो हा गट 1 आहे हा शब्दयोगी अव्ययाचा बनवलेला आहे आणि जो दुसरा गट आहे तो मी बनवलेला आहे क्रियाविशेषण अव्ययाचा। तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, पहिल्या गटामध्ये आपण पाहूया शब्दयोगी अव्यय म्हणजे काय। तर या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे मी, पतंग झाडावर अडकला। पहा पुन्हा एकदा पहा तुमच्या लक्षात येईल, पतंग झाडावर, झाड हे मूळ शब्द आहे आणि ह्याला मी वर हा शब्द जो आहे जोडलेला आहे। म्हणजे पतंग झाडावर अडकला, मूळ शब्दाला जो शब्द जोडून येतो तेव्हा तो शब्दयोगी अव्यय म्हटला जातो। टेबला खाली पुस्तक पढ़ते, मतलब टेबल के नीचे जो है किताब गिरते है। मतलब हे काय शब्द दिलेला आहे, खाली, टेबल के नीचे म्हणजे खाली हा शब्द दिलेला आहे। म्हणजे मूळ शब्द काय आहे, टेबल, त्याला मी कोणता शब्द जोडलेला आहे, खाली। म्हणजे या ठिकाणी मूळ शब्दाला जोडल्यामुळे हा झालेला आहे शब्दयोगी अव्यय। सूर्य ढगा मागे लपला। आता या ठिकाणी ढग हा मूळ शब्द आहे आणि त्याला मी जोडलेला आहे मागे हा शब्द जोडलेला आहे। म्हणजे मूळ शब्दाला जे शब्द जोडून येतात त्याला आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय असे म्हणतो। तर गट 2 मध्ये तुमच्या लक्षात येईल, पहा, पतंग वर जात होता। आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पतंग वर जात होता। इथे मी हा वर शब्द जोडलेला आहे झाडावर, परंतु या ठिकाणी हा वर हा शब्द जो आहे हा स्वतंत्र आलेला आहे। हा क्रियापदाबद्दल जी आहे, क्रियाविशेषणाबद्दल आपल्याला माहिती सांगत आहे। दुसरा शब्द आहे मला खाली बसणे आवडते। म्हणजे या ठिकाणी खाली हा शब्द दिला आहे, हा स्वतंत्र असा शब्द आहे आणि ह्यामध्ये क्रियापदाबद्दल विशेष अशी माहिती सांगितली आहे, म्हणून हा जो आहे क्रियाविशेषण अव्यय म्हटला जातो। म्हणजे या ठिकाणी आपल्याला मागे या ठिकाणी विहीर होती, म्हणजे या ठिकाणी मागे हा शब्द दिलाय। इथे पण पहा वर, खाली, मागे, परंतु हे कोणत्याही शब्दाला न जोडता स्वतंत्रपणे आलेली आहेत आणि हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं, म्हणून ह्याला आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो। परंतु या ठिकाणी शब्दयोगी अव्ययामध्ये मूळ शब्दाला जोडून शब्द आल्यामुळे या ठिकाणी काय झालेला आहे, हा शब्दयोगी अव्यय झालेला है। देखो प्यारे बच्चों, हमारे ध्यान में आना चाहिए कि यहाँ पर मूल शब्द क्या होता है, जैसे झाड़ यानी पेड़, टेबल और जो है यहाँ ढग यानी बादल, ये जो है मूल रूप से ये शब्द दिए गए हैं। अब उससे हमने जोड़ने के लिए वर, खाली, मागे ऐसे शब्दों का प्रयोग किया। इससे हमें समझ में आ रहा है कि दो शब्दों को जोड़ने का काम ये यहाँ पर किया जा रहा है। इससे संबंध लगता है, इससे वाक्य पूरा हो रहा है, इसीलिए ये जो क्या बन रहा है, शब्दयोगी अव्यय बन रहा है। लेकिन यहाँ क्रिया विशेषण अव्यय में जो है वही शब्द दिए गए हैं, वर, खाली, मागे, लेकिन ये किसी शब्द को नहीं जोड़ रहा है, हमें
क्रियापद के बारे में विशेष जानकारी मिल रही है यहाँ पर, इसीलिए ये वो क्रिया विशेषण अव्यय कहलाया जा रहा है। इस तरह से हमें दो फर्क पता चलते हैं। अब आप लोग देखेंगे तो आपके समझ में आएगा इसमें महत्वपूर्ण क्या बातें हैं। शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात। जो नाम होते हैं जैसे झाड है नाम है, टेबल नाम है, तो इसे जोड़ कर आए हुए हैं असे असले तरी शब्दयोगी अव्यय क्रियापदे आणि क्रियाविशेषण यांनाही कधी कधी जोड़ून येतात। कभी कभी क्या होता है, क्रियापद और क्रियाविशेषण इन दोनों को भी जोड़ कर आते हैं। जैसे उदाहरण के तौर पर दिया गया है येई पर्यंत, तो येई हे शब्द है, ये क्रियापद है और इसे जोड़कर आया है पर्यंत, तो येई पर्यंत। बसल्यावर बैठने के बाद, इसलिए यहाँ पर वर जोड़कर आया है, तो इसीलिए बसल्यावर। जाण्यापेक्षा, मतलब यहाँ पेक्षा ये शब्द जो है क्रियापद को जोड़कर आया हुआ है। बोलण्यामुळे, मतलब बोलने की वजह से, या ठिकाणी काय झालेलं आहे, मुळे हा शब्द जोडून आलेला आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी परवापासून, मतलब परसों से, तो यहाँ पर हमें ये पासून हा शब्द जोडून आला आहे। यंदापेक्षा हा शब्द, पेक्षा हा शब्द जोडून आलेला आहे। केव्हाच, थोडा सुद्धा, इत्यादी, म्हणजे असे हे जे शब्द आहेत, हे जे शब्द आहेत हे काय झालेले आहेत, कधी कधी क्रियापद आणि क्रियाविशेषण यांना जोडून येतात आणि त्यामुळे आपण या ठिकाणी क्रियापद आणि क्रियाविशेषणला कसे जोडून आले त्यावरून सुद्धा आपण शब्दयोगी अव्यय कसे आहे हे आपण ओळखू शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो, शब्दयोगी अव्यय काही प्रकार है। देखो प्यारे बच्चों, शब्दयोगी अव्यय में भी प्रकार होते हैं, तो हमें प्रकार में जानना है क्या प्रकार होते हैं। कालवाचक, स्थलवाचक, कारणवाचक, हेतुवाचक, व्यक्तिरेखवाचक, योग्यतावाचक, संग्रहवाचक, संबंधवाचक इत्यादि जो है शब्दयोगी अव्यय के प्रकार होते हैं। तो अभी हमें शब्दयोगी अव्यय में देखो जिस तरह से हम लोगों ने देखा था, क्रिया विशेषण अव्यय में जो शब्द आते हैं वही कई शब्द होते हैं, लेकिन वो जो होते हैं मूल शब्दों को जोड़कर आते हैं। जैसे है यहाँ पर आत, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, आतून, खालून, मधून, मागे, अलीकडे, समोर, जवळ, मागे, योगे, कडून, द्वारा, साठी, करिता, निमित्त, शिवाय, खेरीज, पेक्षा, योग्य, सारखा, सम, कडे, भर इत्यादी। म्हणजे अशा प्रकारे जे आहे शब्दयोगी अव्यय जे आहेत हे काय होतात, मूळ नामाला जोडून येत असतात। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल की आपल्याला लक्ष देऊन जर आपण अभ्यास केला तर आपण क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय हे दोन्ही छान अभ्यास करू शकतो। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत। नमस्कार।